सगळ्यांना माझा नमस्कार. आपण 5 मिनिटात हे सेशन सुरू करणार आहे. आजचा टॉपिक आहे माझी स्पर्धा परीक्षांची तयारी. आपण हे सेशन स्टार्ट करूया. सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा आपला विषय आहे माझी स्पर्धा परीक्षेची तयारी. मी स्वतःचं एक इंट्रोडक्शन देते आधी. माझं नाव हेतल पगारे आहे. 19 जून ला MPSC राज्यसेवा 2019चा निकाल जाहीर झालेला. त्यात माझं उपजिल्हाधिकारी ह्यापदी सिलेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल मी माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी अभ्यास कसा सुरू केला, मी क्लासेस लावले होते की नाही, मी नोट्स वगैरे कसे सिलेक्ट केले, कोणत्या बुक्स वाचल्या, माझी ही संपूर्ण जर्नी आज मी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. सुरू करण्याच्या आधी सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. आपण आता सुरू करूया. एक थोडक्यात मी माझं इंट्रोडक्शन देते. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड मी तुम्हाला सांगते. माझं 10वी हे मी मुंबईतूनच पूर्ण केलेलं आहे. 2010मध्ये माझं 10वी झालेलं आहे. त्यानंतर मी DG रुपारेल कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मुंबई इथून मी माझं 12वी पूर्ण केलेलं आहे. 2012मध्ये माझं 12वी पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. ते मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर मी 2016ला माझा जो काही अभ्यास आहे, स्पर्धा परीक्षांचं जी काही तयारी आहे ती मी सुरू केलेली आहे. 2016ला मी UPSCचा अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी मी दिल्लीला गेले होते. दिल्लीला मी जाऊन UPSCचा अभ्यास सुरू केला. 2016 ऑगस्टमध्ये मी माझा अभ्यास सुरू केला. 2017 ऑलमोस्ट मला 1-1.5 वर्ष मी अभ्यास केला. कोचिंग क्लासेसला मी गेले. मी क्लासेस जॉईन केले होते दिल्लीमध्ये. त्यानंतर मी 2018चा UPSC आणि MPSC असे दोन्हीही मी अटेम्प्ट्स माझे दिले.
18मध्ये माझी MPSCची म्हणजे प्रिलिम्स ही माझी क्लिअर झाली आणि UPSCचा पण मी रिझल्ट एक्सपेक्ट करत असल्यामुळे मी MPSCचा अभ्यास सुरू केला नाही आणि मला MPSCचा अभ्यास सुरू करायला म्हणजे मी लेट सुरू केला, त्यामुळे मला लास्ट इयर म्हणजे 2018च्या अटेम्प्टला मला 8 मार्क्स कमी पडले आणि त्यामुळे मी MPSC मेन्स क्लिअर होऊ शकले नाही. सो 2018मध्ये मी माझा पहिला MPSCचा अटेम्प्ट दिला. त्यानंतर मी 2019ला असं ठरवलं की मी MPSCवर फोकस करेल आणि मी MPSC क्रॅक करेल. सो आज म्हणजे 2019ची मी MPSC क्रॅक केलेली आहे आणि त्यात मला उपजिल्हा अधिकारी हे पद मिळालेलं आहे. सो अभ्यास सुरू करण्याच्या आधी मी 2-3 गोष्टी केल्या ज्या मला वाटतं सगळ्यांनीच करायला हव्या. एकतर तुम्ही MPSC म्हणजे एक्झामचा पॅटर्न समजून घेतला पाहिजे. सो MPSC एक्झाम ही प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यात घेतली जाते. सो तुम्हाला हा पॅटर्न समजला पाहिजे. पॅटर्न म्हणजे प्री किती मार्क्सची आहे, मेन्स किती मार्क्सचं आहे, इंटरव्ह्यू किती मार्क्सचं आहे. सो हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही म्हणजे सिलेबस बघितला पाहिजे. सो MPSCचा सिलेबस आयोगाने खूप प्रिसाइजली त्यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे. MPSC.gov.in वर तुम्ही जर सिलेबस सर्च केला तर तुम्हाला आयोगाने दिलेला सिलेबस सापडेल. सो तो तुम्ही जर नीट म्हणजे समजून घेतला तर तुम्हाला दुसरं काहीच करायची काहीच गरज नाही आहे, बिकॉज त्यांनी खूप प्रिसाइजली प्रत्येक गोष्ट तिथे समजून म्हणजे सांगितलेली आहे आणि खूप क्लिअरली मेन्शन केलेली आहे. सो MPSCसाठी तुम्ही स्टार्ट करताना एक तर एक्झाम पॅटर्न समजून घेतला पाहिजे, जो मी केला. त्यानंतर मी सिलेबस काढला. सिलेबस मी वाचून घेतला की GS1 म्हणजे काय, GS2 म्हणजे काय, GS3 म्हणजे काय, GS4 म्हणजे काय, किंवा प्रिलिम्ससाठीचा जो सिलेबस आहे तो मेन्सपेक्षा कसा वेगळा आहे, किंवा CSATमध्ये काय विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही MPSCचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत, सो तयारी सुरू करण्याच्या आधी तुम्ही 1 वर्ष आधीचे पेपर्स बघायला पाहिजे की कशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत, म्हणजे कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि कोणता टॉपिक तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे. सो असं जर तुम्ही केलं, सो मी प्रिव्हियस इयर पेपर बघितलेला, तो मी खूप चांगल्या पद्धतीने स्टडी केला. त्यानंतर मग तुमचं जे काही न्यूजपेपर असेल, सोर्सेस असतील किंवा क्लासेस लावायचे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो तयारी सुरू करण्याच्या आधी मी ह्या 3 गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने स्टडी करून घेतलेल्या. ऑल्सो तुम्हाला ह्या यशामध्ये खूप जणांचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या यशामध्ये. मला बऱ्याच जणांनी गाईड केलेलं आहे. माझ्या फॅमिलीचा मला खूप सपोर्ट मिळालेला आहे. सो प्रत्येकाला फॅमिलीचा सपोर्ट असला किंवा त्यांना प्रॉपर गायडन्स असेल, त्यांना टीचर्स किंवा सर त्यांना जर प्रॉपरली गाईड करत असतील तर त्यांना ह्या गोष्टीचा खूप फायदा होऊ शकतो. सो राईट गायडन्स ॲट द राईट टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग माझे फ्रेंड्स पण म्हणजे ते पण ह्या गोष्टींसाठी प्रिपेअर करत होते, त्यामुळे मला त्यांचा पण खूप फायदा झाला. आम्ही बऱ्याच गोष्टी डिस्कस करत होतो, त्यामुळे आमचे बरेचसे जे डाऊट्स होते ते आम्ही एकमेकांचे सोडवायचो. सो त्याचा पण मला खूप फायदा झाला. मग तुम्हाला फ्रेंड्स तुमचे बूस्ट करत असतात की तुझं होईल, किंवा म्हणजे तुम्हाला ते कॉन्फिडन्स देत असतात. सो त्यामुळे ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो आणि मी किती वेळ अभ्यास केला हा पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो. सो मी असं म्हणेल की मी 8 ते 10 तास रोज अभ्यास करायचे. आणि कन्सिस्टंटली जर तुम्ही 8 तास रोज अभ्यास करत असाल तर ही एक्झाम क्रॅक होणं म्हणजे खूप सोपं आहे. सो बरेच जण म्हणतात की 15 तास 16 तास अभ्यास केला पाहिजे, बट मला असं वाटत नाही. कारण मला असं वाटतं की तुमची क्वालिटी ऑफ स्टडी मॅटर्स मोर दॅन युअर क्वांटिटी ऑफ स्टडी. सो जर बरेच लोक असे पण आहेत जे फक्त 6 तास अभ्यास करतात किंवा फक्त 8 तास अभ्यास करतात, बट ते कन्सिस्टंटली रोज तेवढा तास अभ्यास करत असतात, त्यामुळे त्यांचं जे काही त्यांना रिझल्ट पाहिजे असतो तो त्यांना मिळतो. सो जर तुम्ही कन्सिस्टंटली रोज 8 तास किंवा 6 तास जे काही असेल, म्हणजे आय वूड प्रेफर 8 तास, 8 ते 10 तास तुम्ही जर कन्सिस्टंटली रोज अभ्यास केला तर ही एक्झाम क्रॅक करणं अजिबात अवघड नाही आहे.
ऑल्सो तुम्ही जर म्हणजे एक्झामच्या आधी मी थोडं म्हणजे 8-10 तासचं मी थोडं 11-12 तास देखील स्ट्रेच करायचे. सो ते तुम्हाला जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः ॲनलाइज करून तुम्ही स्वतःसाठी ह्या गोष्टी म्हणजे ठरवू शकता. प्रीसाठी अभ्यास करताना तर मी प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू असं 3 गोष्टी वेगळ्या करून तुम्हाला सांगते. प्रिलिम्ससाठी अभ्यास करताना तुम्हाला ब्रॉडली म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स असं ह्या विषयांवर तुम्हाला म्हणजे फोकस करावं लागतं. सो मी हे विषय करताना मी बऱ्याच वेळा माझे UPSCचेच बुक्स मी यूज केले. UPSC ला जे बुक्स लागतात ते स्टँडर्ड बुक्स मी यूज केले आणि तेच मी त्यातूनच अभ्यास करून मी MPSCची प्री मी क्लिअर केली. सो MPSCमध्ये तुम्हाला अजून एक फायदा आहे की CSAT हे काउंट होतं. त्यामुळे CSATमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करू शकता. सो CSAT माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे माझं CSAT चांगलं होतं. सो मी ते प्रॅक्टिस केलं आणि त्यात म्हणजे त्यात मला एक ॲडव्हान्टेज मिळाला आणि UPSCसाठी अभ्यास केल्यामुळे मला GS पण बऱ्यापैकी माझं म्हणजे कवर झालेलं होतं. सो GS करताना तुम्हाला स्टँडर्ड बुक्स म्हणजे यू शुड स्टिक टू स्टँडर्ड बुक्स. स्टँडर्ड बुक्स व्यतिरिक्त काही रेफरन्स बुक्स असतील त्या तुम्ही वाचू शकता, बट आधी तुम्ही स्टँडर्ड बुक्स फिनिश करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो वेन आय से स्टँडर्ड बुक्स आय मीन की पॉलिटीसाठी जसं लक्ष्मीकांत सांगितलं जातं, सो पॉलिटीसाठी तुम्ही लक्ष्मीकांत वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग बाकी जे विषय असतील त्यासाठी मी NCERTs वाचल्या किंवा स्टेट बोर्ड्सच्या ज्या बुक्स आहेत त्या मी वाचल्या आणि मी फक्त स्टँडर्ड बुक्सच वाचलेल्या आहेत. सो मी जास्त बुक्स वाचल्या नाहीत आणि तुम्ही कोणत्याही टॉपरला विचारलं तरी ते तुम्हाला हेच सजेस्ट करतील की तुम्ही कमी बुक्स वाचा पण तुम्ही खूप वेळा वाचा. सो मी पण तेच केलं. सो मी कमी बुक्स वाचल्या आणि मी खूप वेळा वाचल्या. सो आपण जेव्हा सोर्सेस म्हणजे आपल्याला जेव्हा ह्या सोर्सेस किंवा बुक्सची माहिती करून घ्यायची असते तेव्हा मी टॉपर्सचे जे काही इंटरव्ह्यूज आहेत म्हणजे यशस्वी विद्यार्थी ह्या आधी ज्यांना यश मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं मी म्हणजे मार्गदर्शन घेतलं. त्यांचे इंटरनेटवर तुम्हाला व्हिडिओज अवेलेबल आहेत, त्यांची बुकलिस्ट तुम्हाला अवेलेबल आहे. सो तुम्ही ती बुकलिस्ट म्हणजे इंटरनेट यू कॅन यूज इट फॉर युअर ओन बेनिफिट. सो इंटरनेटचा तुम्ही योग्य वापर करून ह्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी कळू शकतात. यासाठी तुम्हाला क्लासेस लावण्याची किंवा अशी काही गरज मला वाटत नाही. सो तुम्ही टॉपर्सचे जे काही मी इंटरव्ह्यूज होते ते फॉलो केले. मी 2-3 म्हणजे टॉपर्सची बुकलिस्ट काढली. मी बुकलिस्ट म्हणजे त्यांची कंपेअर करून घेतली आणि जे मला कन्व्हिनियंट वाटले असे मी बेसिक बुक्स, स्टँडर्ड बुक्स त्यातून सिलेक्ट केले. जसं की मी सांगितलं पॉलिटीसाठी लक्ष्मीकांत किंवा NCERTs असतील किंवा स्टेट बोर्डच्या बुक्स असतील, अशा मी ह्या बुक्सची एक लिस्ट बनवली आणि मग मी त्या बुक्स वाचल्या. सो सोर्सेससाठी तुम्ही म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांचे जे काही सोर्सेस आहेत त्यातून तुम्ही स्वतःचे सोर्सेस निवडू शकता. प्लस न्यूजपेपर वाचणं खूप गरजेचं आहे. सो न्यूजपेपर वाचताना मी एक नॅशनल लेवलचा न्यूजपेपर वाचला आणि एक रिजनल लेवलचा. सो नॅशनलमध्ये माझं जे काही इंडियाशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते कवर होत होते आणि रिजनलमध्ये माझं महाराष्ट्र सेंट्रिक जे टॉपिक्स असतील ते कवर होत होते. सो एक नॅशनल पेपर आणि एक रिजनल पेपर मी फॉलो केलं. त्यानंतर मी प्रिलिम्ससाठी टेस्ट पेपर्स खूप सोडवले. म्हणजे CSATसाठी मी प्रिव्हियस इयर पेपर्स सोडवले आणि प्रिलिम्सच्या GSसाठी मी म्हणजे टेस्ट पेपर्स सोडवले आणि टेस्ट पेपर्सने तुमची भरपूर प्रॅक्टिस होते. त्यामुळे टेस्ट पेपर्स सोडवणं मला वाटतं की माझ्या फायद्याचं राहिलं. सो टेस्ट पेपर्स सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी प्रत्येक गोष्टीचे मी नोट्स बनवायचे. सो त्याचा मला खूप फायदा झाला कारण लास्ट मिनिटला तुमच्याकडे एवढा वेळ नसतो की तुम्ही प्रत्येक पुस्तक वाचू शकाल. सो नोट्स बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे, इस्पेशली फॉर लास्ट मिनिट रिव्हिजन. कारण पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी हे सगळे बुक्स एका दिवसात वाचणं शक्य नाही आहे. त्यामुळे मी लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी प्रत्येक गोष्टीचे नोट्स बनवलेले आणि मी नोट्स म्हणजे लास्ट मिनिटसाठी फक्त नोट्स वाचलेले.
करंट अफेअर्ससाठी मी UPSCचे जे मॅगझिन्स आहेत ते फॉलो केलेले. तुम्ही कोणतंही एक मॅगझिन फॉलो करू शकता आणि रोज न्यूजपेपर वाचला तर तुमचं त्याच्यातून पण बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. आणि एक्झामच्या आधी 2-3दा रिव्हिजन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी नोट्स बनवायचे आणि नोट्समुळे मला खूप फायदा झाला. ऑल्सो एक म्हणजे ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. सो मी प्रिपेअर करताना म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा मी सोशल मीडियाचे माझे सगळे अकाउंट्स मी डिलीट केले होते. सगळ्या गोष्टी मी बंद केल्या होत्या. सो 2 वर्ष माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट्स बंद होते. माझा मी नंबर देखील चेंज केलेला आणि मी मोस्टली कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. फक्त माझ्या फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि माझे जे काही क्लोज फ्रेंड्स असतील मी फक्त त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. सो ही एक्झाम क्रॅक करताना तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात. त्यातली एक गोष्ट म्हणजे सोशल मीडिया, बिकॉज त्याने मला खूप डिस्ट्रॅक्शन होत होतं असं मला जाणवलं. म्हणून मी ते म्हणजे अवॉइड केलं. बट बरेचसे लोक आहेत जे सोशल मीडिया असून पण त्यांना डिस्ट्रॅक्शन होत नाही आणि ते क्लिअर करतात. बट मी माझ्या प्रिपरेशनमध्ये हे डिसाईड केलेलं की मी सोशल मीडियापासून दूर राहील, बिकॉज मला ते डिस्ट्रॅक्शन नको होतं. त्यानंतर मेन्सचा अभ्यास करताना मी क्लासेस वगैरे मी MPSCसाठी कधीच लावले नाही. मी UPSCसाठी 1 वर्ष क्लासेस केलेले. त्यानंतर मेन्सचा अभ्यास करताना मी म्हणजे बऱ्याच टीचर्सचं गायडन्स घेतलं. मी त्यांच्या गायडन्समध्ये मी त्यांना विचारलं की कोणतं बुक वाचायला पाहिजे किंवा कोणतं म्हणजे टेस्ट पेपर्स कोणते लावायला पाहिजे किंवा किती टेस्ट पेपर्स सोडवायला पाहिजे. यासाठी मी बऱ्याच टीचर्सचं गायडन्स घेतलं जे ह्या फील्डमध्ये होते आणि माझ्या ओळखीतले जे टीचर्स होते मी त्यांचं गायडन्स घेतलं. त्यांनी मला खूप गाईड केलं आणि मेन्ससाठी देखील मी हेच केलेलं आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची मी बुकलिस्ट काढली. त्या बुकलिस्टमधून म्हणजे 1-1, 2-2 मी बुक्स सिलेक्ट केले आणि तेवढेच मी वाचत गेले. सो कमी बुक्स बऱ्याच वेळा वाचल्यामुळे मला खूप फायदा झाला. सो आय वूड सजेस्ट की तुम्ही एक बुक 3-4 वेळा वाचा रॅदर दॅन तुम्ही 3-4 बुक्स एक वेळा वाचताय. सो एक बुक खूप वेळा वाचा बिकॉज त्याचा खूप फायदा होतो. ऑल्सो CSATसाठी जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्स सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण CSATचे बरेच प्रश्न सेम असतात. सेम नाही तरी त्यांचा पॅटर्न सेम असतो. म्हणून तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर्स सोडवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो CSATसाठी तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर्स सोडवलेच पाहिजे. आणि RS अगरवाल म्हणून एक स्टँडर्ड बुक आहे ती मी रेफर केलेली. बाकी CSATसाठी आय थिंक previous year papers and test papers are sufficient for CSAT. आणि ज्या तुमच्या स्ट्रेंथ्स आहेत त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने युटिलाइज केल्या पाहिजे. म्हणजे माझं स्ट्रेंथ होतं की माझं इंग्लिश खूप चांगलं होतं. म्हणजे मी स्कूलमध्ये असतानापासून मी एसे कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे भाग घ्यायचे आणि त्यात माझं परफॉर्मन्स खूप चांगलं होतं. बऱ्याचदा मला म्हणजे फर्स्ट प्राईज मिळालेलं आहे. त्यामुळे मी मेन्सचा अभ्यास करताना मी माझं इंग्लिशमध्ये मार्क्स मला किती मॅक्झिमम मार्क्स मिळू शकतात आणि ते कसे मिळतील याचा मी खूप म्हणजे ह्याकडे मी लक्ष दिलं. आणि मला इंग्लिश ह्या सब्जेक्टमध्ये 41/50 मार्क्स आहेत. सो इट इज द हायेस्ट स्कोर इन इंग्लिश इन MPSC. सो मेन्सचा किंवा प्रीचा पण अभ्यास करताना तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स आणि वीकनेस माहिती पाहिजे. जसं कोणाचं CSAT खूप चांगलं असतं, कोणाचं GS खूप चांगलं असतं. सो तुम्ही तिकडे मार्क्स घालवायला नाही पाहिजे. तिथे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळतील याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. सो मेन्समध्ये मी माझा लँग्वेज पेपर मी खूप चांगल्या पद्धतीने तयार करून घेतलेला. आधीच मी एसे टॉपिक्स मी आधीच तयारी करून ठेवली होती. मी ऑलमोस्ट 10-15 टॉपिक्सवर मी आधीच म्हणजे एसे प्रिपेअर करून ठेवलेलं आणि ते मी 2-3 वेळा वाचलेले आणि त्यामुळे मला त्याचा भरपूर फायदा झाला. सो टॉपिक्स प्रिपेअर करताना तुम्हाला क्लासेसमध्ये पण
लिस्ट मिळते किंवा तुम्हाला इंटरनेटवर पण टॉपिक्स जे चालू आहेत, करंट जे टॉपिक्स आहेत त्यावर तुम्हाला ती लिस्ट तुम्हाला कुठेही मिळू शकते. आणि तुम्ही जर न्यूजपेपर रोज फॉलो करत असाल तर तुम्हाला हॉट टॉपिक्स माहितीच असतात की ज्यावर तुम्हाला एसेसाठी म्हणजे एक्झाममध्ये जो एसे येईल हे हॉट टॉपिक्स तुम्हाला न्यूजपेपरमधून पण कळतात आणि ती लिस्ट तुम्हाला इंटरनेटवर पण इझिली मिळते. सो ह्या गोष्टींमध्ये तुम्ही म्हणजे मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकता. हे जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही आधीच प्रिपेअर करून ठेवले पाहिजे. मी मराठी माझं वीक असल्यामुळे मी मराठीचे 20 टॉपिक्स मी आधीच प्रिपेअर करून ठेवलेले. सो प्रिपेअर करताना तुम्ही काही कोट्स काढू शकता, काही कोट्स तुम्ही एका बाजूला लिहू शकता. म्हणजे तुमचं एज्युकेशनवर जर तुम्ही एखादा एसे लिहित असाल तर तुम्ही एज्युकेशनशी रिलेटेड सगळे कोट्स एका ठिकाणी लिहू शकता आणि म्हणजे ते तुम्हाला इझिली एक्झाममध्ये लक्षात राहतील असे तुम्ही कोट्स काढून ठेवू शकता. किंवा विमेन एम्पॉवरमेंट ह्या टॉपिकवर जर तुम्ही एसे लिहिणार असाल तर विमेन रिलेटेड तुम्ही कोट्स काढून ठेवू शकता. किंवा एखादी पोयम असेल तर ती पोयम तुम्ही एक्झाममध्ये यूज करू शकता. सो अशा सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही तुमचं एज कसं क्रिएट होईल एक्झाममध्ये हे तुम्हालाच सेल्फ ॲनालिसिस करून हे कळेल. म्हणजे ह्या एक्झाममध्ये खूप सेल्फ ॲनालिसिस करण्याची गरज आहे. म्हणजे तुम्हालाच कळेल की तुमचे स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तुम्हालाच तुमच्या विकनेसेसबद्दल माहिती आहे. सो तुमचे तुम्ही विकनेसवर काम करून तुम्ही त्यात तुम्हाला कसे मॅक्सिमम मार्क्स मिळतील आणि तुमचे स्ट्रेंथ्स जे काही आहेत त्यात तुमचे मार्क्स कसे जाणार नाहीत याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ऑल्सो मेन्समध्ये अजून एक टॉपिक आहे मराठी अँड इंग्लिश ग्रामर. सो मराठी अँड इंग्लिश ग्रामरमध्ये पण बरेच म्हणजे तुम्हाला खूप मार्क्स मिळू शकतात. सो मी ते पण टेस्ट पेपर्स खूप प्रॅक्टिस केले, प्रिव्हियस इयर पेपर्स मी त्यासाठी प्रॅक्टिस केले आणि त्यात मला मॅक्सिमम मार्क्स कसे मिळतील मी हे बघितलं. त्यासाठी मी टेस्ट पेपर्स सोडवले आणि स्टँडर्ड ज्या बुक्स आहेत त्या मी यूज केल्या. म्हणजे मराठी ग्रामरसाठी सगळ्यांनाच माहिती आहे वाळंबे इज द स्टँडर्ड बुक आणि ती तुम्हाला वाचायलाच लागते. म्हणजे ती तुम्ही स्किप नाही करू शकत. सो अशा ज्या स्टँडर्ड बुक्स आहेत त्या वाचून आणि टेस्ट पेपर्स सोडून तुम्ही म्हणजे मॅक्सिमम मार्क्स मिळवू शकता आणि मी पण तेच केलेलं आहे. सो मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामरमध्ये तुमचे मार्क्स जाणार नाहीत यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मग GS1, GS2, GS3 म्हणजे मेन्समध्ये GS3 हा एक नवीन टॉपिक आहे, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. सो यासाठी मी परत सांगेल की तुम्ही कोणतंही बुक वाचू शकता. असं काही नाही आहे की तुम्हाला हेच बुक वाचायचं आहे किंवा तेच बुक वाचायचं आहे. तुम्ही टॉपर्सचे इंटरव्ह्यूज ऐकून त्यांनी जे सोर्सेस यूज केलेले आहेत त्यांच्या बुकलिस्ट बघून तुम्ही हे सोर्सेस तुम्हाला सहजासहजी मिळू शकतात आणि ते तुम्ही युटिलाइज करून ते तुम्ही सोर्सेस तिथून वाचून तुम्ही खूप चांगले मार्क्स मिळवू शकता असं मला वाटतं. न्यूजपेपरचे देखील आपण नोट्स बनवू शकतो. मी न्यूजपेपरचे खूप म्हणजे सिलेक्टिव्ह नोट्स बनवायचे. सो न्यूजपेपर मी खूप सिलेक्टिव्ह जे मला वाटतील की हे काहीतरी नवीन आहे त्या गोष्टींचे मी नोट्स बनवायचे. नाहीतर मी फक्त न्यूजपेपर वाचायचे आणि माझं जे काही म्हणजे मॅगझिन असतील करंट अफेअर्सच्या मी तिथून माझे करंट अफेअर्स कंप्लीट करायचे. ऑल्सो ह्या एक्झाममध्ये तुम्हाला हार्डवर्क साठी काहीच सबस्टिट्यूट नाही आहे. देर इज नो शॉर्टकट फॉर दिस एक्झाम. सो हार्डवर्क इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि हार्डवर्कपेक्षा तुम्हाला स्मार्ट वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास करत असतो बट आपल्याला माहिती नसतं की कोणता टॉपिक किती म्हणजे त्याचं एक्झाममध्ये त्याचं किती मार्क्स त्याची स्ट्रेंथ आहे. सो आपण हे करताना म्हणजे आपण हार्डवर्क करण्यापेक्षा आपण स्मार्ट वर्क करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा टॉपिक फक्त 1 मार्क्ससाठी विचारला जातो आणि आपण त्या टॉपिकबद्दल रिसर्च करून ठेवतो.
सो हे नाही केलं पाहिजे. यासाठी मी म्हणते की प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्ही स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी प्रिव्हियस इयर पेपर्स स्टडी करायचे आणि एक्झामच्या 1 महिना आधी तर मी प्रिव्हियस इयर पेपर्सवरच फोकस करायचे. सो प्रिव्हियस इयर पेपर्समधून तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणता टॉपिक हा चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे आणि कोणता टॉपिक तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्ही तो टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केला ज्याच्यासाठी फक्त एक क्वेश्चन ते विचारतील आणि तो टॉपिक जर तुम्ही स्किप केला ज्याचे 10 प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात तर त्याचा फायदा होणार नाही. म्हणजे इट विल नॉट वर्क फॉर यू. सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द डिमांड ऑफ द एक्झाम. सो यू नीड टू नो व्हॉट इज द डिमांड ऑफ द एक्झाम आणि त्यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्स स्टडी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑल्सो ह्या एक्झाम साठी प्रिपेअर करताना बऱ्याचदा फेल्युअर्स येत असतात आणि त्यामुळे आपण खचून जाऊ शकतो. बट खचून जायचं कारण नाही, कारण जर तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला म्हणजे तुम्ही अंडर कॉन्फिडंट फील करत आहात किंवा तुम्हाला डिप्रेशन वगैरे असं फील काही होत असेल तर तुम्ही एक प्लॅन बी नक्कीच रेडी ठेवला पाहिजे जेणेकरून तुमचं माइंड रिलॅक्स राहील. कारण ह्या एक्झामसाठी तुमचं माइंडसेट काम असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं माइंडसेट बरोबर नसेल, तुम्ही काम नसाल तर तुम्ही अभ्यास नाही करू शकणार. सो मी पण हे प्रॅक्टिस करायचे की मी रोज काम राहण्याचा प्रयत्न करायचे. बरेच जण मेडिटेशन करतात. सो यू कॅन ॲड अन एलिमेंट ऑफ एक्सरसाइज इन युअर डेली रुटीन. सो मला ते खूप हेल्प केलं. मी रोज वॉक करायला जायचे किंवा रनिंग करायचे. सो त्याने मला खूप फायदा झाला. त्याने तुमचं माइंडसेट काम राहतं आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता. सो मी हे रोज करायचे कारण त्याने तुम्हाला टेन्शन येणार नाही. सो रिलॅक्स राहण्यासाठी मी ह्या गोष्टी करायचे. प्लस तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करताना म्हणजे तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवला तर ही एक्झाम क्रॅक करणं खूप अवघड आहे. सो यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड ऑल्सो यू हॅव टू एनविजन की यू विल क्रॅक दिस एक्झाम. सो ह्या अटेम्प्टमध्ये मी तयारी करत असताना मी एक गोष्ट म्हणजे स्वतःला सांगितलेली की मी ह्यावेळेस सिलेक्ट होणारच आहे. ऑब्व्हियसली देर आर अनसर्टनिटीज आणि खूप कॉम्पिटिशन आहे, बट तुम्ही हे स्वतःला सांगणं खूप गरजेचं आहे. जर सिलेक्शन नाही झालं तर नंतर बघता येईल, बट आधीच तुम्ही जर असं म्हटलं की कॉम्पिटिशन आहे आणि खूप टफ एक्झाम आहे तर इट्स नॉट पॉसिबल फॉर यू टू क्रॅक बिकॉज यू आर टेलिंग युअर सबकॉन्शियस माइंड की तुम्ही ही एक्झाम क्रॅक नाही करू शकत. सो असं करणं ॲक्च्युली चुकीचं आहे. सो एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असताना यू हॅव टू टेल युअर सेल्फ की यू विल क्रॅक दिस एक्झाम. आणि मी ते ह्या अटेम्प्टमध्ये केलं. मी स्वतःला हे सांगत राहिले की मी ही एक्झाम क्रॅक करणार आहे आणि मी ही एक्झाम क्रॅक करेल. सो बिफोर क्रॅकिंग द एक्झाम यू हॅव टू एनविजन युअर सेल्फ क्रॅकिंग द एक्झाम. सो ते मी स्वतः फॉलो केलं आणि त्यामुळे मला खूप फायदा झाला आणि त्यामुळे मला वाटतं की माझं ह्या अटेम्प्टमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. ऑल्सो तुम्ही नेगेटिव्हिटीपासून दूर राहिलं पाहिजे, जे की मी केलेलं माझ्या अटेम्प्टच्या वेळेस. मी सोशल मीडिया बंद करून टाकलेलं. मी जास्त लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. सो मला माहिती नव्हतं की कोण मास्टर्स करतं आहे किंवा कोणाची डिग्री झाली किंवा कोणी एमटेक केलं किंवा जे काही कोण जॉब करतं आहे. सो ह्या गोष्टींपासून मी दूर राहिले आणि त्याचा पण मला खूप फायदा झाला. सो तुम्ही या नेगेटिव्ह गोष्टींपासून म्हणजे जे तुम्हाला डिस्करेज करू शकतं अशा गोष्टींपासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह थॉट्स इन्कल्केट केले पाहिजे आणि तुमची फॅमिली इज द बेस्ट सोर्स फॉर युअर पॉझिटिव्ह थॉट्स. सो तुमच्या फॅमिलीचा तुम्ही सपोर्ट घेतला पाहिजे आणि तुमची फॅमिली विल ऑलवेज सपोर्ट यू अँड बूस्ट यू टू डू द राईट थिंग अँड टू क्रॅक दिस एक्झाम. सो मला त्याचा पण खूप फायदा झाला. माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केलं आणि ते म्हणजे सतत मला एक बूस्ट मिळत राहिलं की मी ही एक्झाम क्रॅक करू शकते. सो अशा पॉझिटिव्ह
सोबत तुम्ही राहायला पाहिजे आणि नेगेटिव्हिटीपासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. जोपर्यंत तुमची एक्झाम क्रॅक नाही होत तोपर्यंत तुम्ही नेगेटिव्हिटीपासून दूरच राहायला पाहिजे. सो आय थिंक मी सगळे टॉपिक्स कवर केलेले आहेत. सो दिस इज इन शॉर्ट अबाउट हाऊ आय क्रॅक्ड द एक्झाम. So I think anybody can crack this exam. You just need the willpower to crack this exam and the consistency which is required to crack this exam. So सातत्याने जर तुम्ही करत राहिले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कारण मी हे एक्सपिरियन्स केलं आहे की मी सातत्याने करत राहिले. 2 वर्ष मी म्हणजे 2-3 वर्ष मी अभ्यास करत होते आणि फायनली मला रिझल्ट मिळालेला आहे. सो नेवर गिव अप आणि सातत्याने तुम्ही करत राहा. सातत्याने तुम्ही करत राहिले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल असं मला वाटतं आहे. सो दिस वॉज इन शॉर्ट अबाउट माय जर्नी आणि माझ्या परीक्षेचा अभ्यास, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. थँक्यू.